सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या गरोदर मातेच्या पोटाला जेलीऐवजी लावण्यात आले ॲसिड। जालना जिल्ह्यात दिवसांदिवस आरोग्य विभाग ढिसाळ कारभार होत असल्याचं पाहायला मिळते। असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आलाय। याविषयी सविस्तर माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी एक गरोदर माता आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी सोनोग्राफी करता आली होती। यावेळी डॉक्टरांनी तपासून सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी व त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जी जेली लावली जाते ती न लावता चक्क ॲसिड लावले। त्यामुळे सदर महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले। या संदर्भात डॉक्टरांना विचारणी केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिलीत। यात गरोदर महिलेचे नाव शीला भालेराव असल्याचं समोर आलंय। दवाखान्यात 6 वाजेला आणलं इथं। 6 वाजेच्या नंतर 6:30 दवाखान्यात आलो। दवाखान्यातून आल्यानंतर ते मॅडम म्हणे मी ठोके बघते बाळाचे, ठोके पानं ते औषध टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते आशाळच टाकलं पोटावर। इथे नाचू लागली, आरडू लागली जोऱ्यानं। मग ते मी म्हणलं मॅडम हे आशाळे, ते मॅडमने ती बाटली घेतली आणि 1-1.5 घंटा ते इथून गायबच झालं 2 तास। दुसऱ्या मॅडमने डिलिव्हरी केली मग पोरीची। मग त्याला फोडं आली, पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी ती फोडंच आली। आग होऊ लागली, ती रडू राहिली, लेकराला घेता येईना, त्रास होऊ राहिला तिला, अंगाला होऊ राहिली, जेवण करेना, बसता येईना तिला, ते फोडं फुटले तिच्या अंगावरची। साहेबांना लक्ष करावं, तिची जरा काळजी घ्यावं। गरीब लोक आहेत आम्ही, आमची काळजी डॉक्टर लोक आहे देवासारखी असते। देवासारख्या देवापाशीच येतोय माणूस। देवाने जर निगराणी केली तर आमचं काही म्हणणं नाही, तिची चांगली काळजी घेतली, आमचं बाळ सून चांगली व्यवस्थित झाली तर ती रडू राहिली खडक्या पाण्याने। माझं नाव साखराबाई मधुकर भालेराव। सुनबाई कोण? सुनबाई बी भाशी बी।